नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारी पोंगळीची आमटी कशी बनवायची ती सांगणार आहे। खायला चविष्ट अशी पोंगळीची आमटी नक्की थंडीच्या दिवसामध्ये बनवून बघा, सगळे आवर्जून नक्की खातील। चला तर आपण आता पोंगळीची आमटी कशी बनवायची ती बघूया, कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण 4 कांदे घेतले। कांदे घेताना तुम्हाला कितपत आमटी बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही कांदे घेऊ शकता। कांद्यांचे मागचे देठ कट करून घेऊया या पद्धतीने। आणि एक खोबऱ्याची वाटी घेतली आपण। खोबरं सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी 1 वाटी इतकं घेतलंय। एका गॅसवर जाळी ठेवली, त्या जाळीवर आता हे सर्व कांदे आपण भाजण्यासाठी ठेवूया। त्या कांद्यांवरच आपल्याला या पद्धतीने खोबऱ्याची वाटी ठेवायची, म्हणजे ती मधून व्यवस्थित भाजल्या जाते। एका मोठ्या भांड्यामध्ये आता आपण अर्धी डिश इतकं डाळीचं पीठ घेतलंय। हळद पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ। आधी हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मोहन टाकूया। मोहनसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण कणिक कसं भिजवतो त्या पद्धतीने या पिठाला व्यवस्थित मळून घ्या। पीठ भिजवताना जास्त घट्टसर पण नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम असं ठेवा। आपलं सर्व पीठ व्यवस्थित मळून झाले। आता आपण याला व्यवस्थित भिजत ठेवूया। एका प्लेटमध्ये भाजलेले कांदे, कोथिंबीर, अद्रक, लसूण, भाजलेलं खोबरं घेतलंय। आता आपण खोबऱ्याचे सर्व तुकडे करून घेऊया या पद्धतीने। आता एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये सर्व हे मिश्रण टाकून घेऊया आणि दळून घेऊया। दळताना थोडा थोडा पाण्याचा वापर करा, म्हणजे व्यवस्थित चिकन असं दळलं जातं। एका कढईमध्ये आता आपण तेल टाकूया। तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया। जिरं घालूया, हिंग पावडर, भरपूर सारा कढीपत्ता घालूया। कढीपत्ता हा आवर्जून जास्त घाला। लाल मिरची पावडर, हळद पावडर, तुमच्याकडे जो बी घरी गरम मसाला असेल तो घाला। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर आपण जो बी मसाल्याचं वाटण करून घेतलंय तो मसाला टाकून घेऊया। सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या। परतल्यानंतर अर्धा चमचा इतका काळा मसाला काढून ठेवूया। आपला मसाला व्यवस्थित परतला आहे। एकीकडे आता आपण गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार गरम पाणी टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया व आमटीला व्यवस्थित उकळी येऊन देऊया। एकीकडे आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलंय, तुम्ही बघू शकता। या पद्धतीचं पीठ व्यवस्थित भिजून घ्या। आता आपण पिठाचा थोडासा गोळा घेऊया आणि त्याला चपातीसारखं या पद्धतीने लाटून घेऊया। लाटताना जास्त जाड पण नको आणि पातळ पण नको, मीडियम अशी लाटा, म्हणजे त्याच्या पोंगळ्या छान येतात। तुम्ही एक एक पारी लाटून पण पोंगळी तयार करू शकता, परंतु या पद्धतीने मोठी पारी लाटा, म्हणजे सर्व पोंगळ्या एकत्र तयार होतील। लाटून झाल्यानंतर त्यावर सगळीकडे व्यवस्थित मसाला लावून द्यायचा आहे। जो बी आपण मसाला काढला होता थोडासा परतलेला, तो लावून देऊया। या पद्धतीने लावून द्या। त्याच्यानंतर हे बघा, मी आता सुक्कं खोबरं किसून मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलंय, त्याच्यावरती आता आपण टाकून देऊया। तुम्ही याच्यावरती तीळ पण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया। सुरीच्या साह्याने या पद्धतीने कट करून घ्या। कट करून झाल्यानंतर हाताच्या साह्याने त्याला आता आपण एका एका पारीचा छोटा छोटा रोल उचलून रोल करून घ्यायचा आहे। या पद्धतीने रोल करून घ्या। तुम्ही पारीचा अर्धा भाग करून रोल केला तरीही चालेल, म्हणजे तुमचा रोल पण छोटा होईल आणि पोंगळी पण छोटी तयार होईल। या पद्धतीने आता आपण सर्व पोंगळ्या बनवून घेऊया। झटपट होणारी ही पोंगळी आहे, खायला खूपच चविष्ट लागते आमटीमध्ये। एकदा जर बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाशाल। या पद्धतीने सर्व पोंगळ्या करून घ्या। जर पोंगळी तुमची मोठी झाली तर या पद्धतीने तुम्ही कट पण करून घेऊ शकता। आपल्या सर्व पोंगळ्या तयार झाल्या आहे। एकीकडे आपल्या आमटीला पण छानपैकी उकळी आली आहे। त्या उकळत्या आमटीमध्ये आता आपल्याला ह्या पोंगळ्या सोडायच्या आहे। उकळत्या आमटीत जर पोंगळ्या जर सोडल्या ना, त्या पटकन वरती येतात, कढईला अजिबात चिटकत नाही आणि पटकन वाफल्या जातात। या पद्धतीने आपण सर्व पोंगळ्या टाकून घेतल्याय। त्याच्यावरती पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर ही आवर्जून जास्त घाला, त्याने ही आमटी खायला चविष्ट अशी लागते। आपल्या आमटीला छान उकळ्या आल्या आहे। आपल्या पोंगळ्या पण व्यवस्थित वाफल्या, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस कमी करूया आणि 6 ते 7 मिनटं पोंगळ्याच्या आमटीला व्यवस्थित उकळून घेऊया। झटपट होणारी गरमागरम आपली पोंगळ्याची आमटी तयार झाली आहे। या पद्धतीने पोंगळ्यांना व्यवस्थित वाफून घेतल्या। आता आपण आज ही आमटी मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवली आहे। ही आमटी जुन्या काळापासून या पद्धतीने बनवली जाते। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने पोंगळ्याची आमटी तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।